Uh, the BH curve is used to find MMF of this section of the magnetic circuit. The section is used to find the MMF of this section of the magnetic circuit. The section is iron part. ठीक आहे. म्हणजे काय त्यांचं म्हणणं काय आहे बघा, हे BH कर्व कसा येतो किंवा त्याची BH कर्व जे आपण प्रोसेस आहे त्याची BH कर्व फाइंड आउट करायची ती अशी असते सिंपल. बघा हा आयर्न कोअरचा पार्ट आहे. ओके, म्हणजे कोअर पार्ट आहे हा. आणि त्याच्यावर ही आपण अशी कॉईल बाउंड केली. ठीक आहे. आणि याला आपण सप्लाय देतोय. आता हा असतो व्हेरिएबल सप्लाय. ठीक आहे. म्हणजे इथला करंट वाढत जाणार आहे, परत कमी होत जाणार आहे. मग त्याच्यानुसार हा BH कर्व येतो. सांगितलं होतं मी. हा असा BH कर्व येतो. ठीक आहे. इथे B आहे, इथं H आहे. म्हणजेच हा असतो फाय फ्लक्स आणि हा असतो I करंट. ठीक आहे. आणि याला म्हणतो आपण रिटेंटिव्हिटी आणि याला आपण म्हणतो कोएर्सिव्हिटी. म्हणजे हा जो पोर्शन असतो त्याला आपण म्हणतो कोएर्सिव्ह फोर्स आणि हा जो असतो त्याला म्हणतो रिटेंटिव्हिटी. कोएर्सिव्ह फोर्स, कोएर्सिव्हिटी. आणि रिटेंटिव्हिटीलाच आपण काय म्हणतो रेसिड्युअल मॅग्नेटिझम. रेसिड्युअल मॅग्नेटिझम. ठीक आहे. मग त्यांना काय म्हणायचं आहे, BH कर्व कशामुळं म्हणजे कुणाचा येतो, MMF ऑफ दिस सेक्शन ऑफ द मॅग्नेटिक सर्किट. हे मॅग्नेटिक सर्किट आहे. ठीक आहे. द सेक्शन इज, सेक्शन म्हणजे हा आयन पार्ट असतो. ओके. हाफ वेव्ह रेक्टिफाईड वेव्ह रिपल फॅक्टर. बघा रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला अंडर रूट फॉर्म फॅक्टर स्क्वेअर -1. ठीक आहे. रिपल फॅक्टर इज इक्वल टू अंडर रूट फॉर्म फॅक्टर स्क्वेअर -1. मग फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू RMS अपॉन ॲव्हरेज. RMS अपॉन ॲव्हरेज, RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. मग हाफ वेव्ह रेक्टिफाईड साइन वेव्ह असं म्हणले. याची RMS व्हॅल्यू किती असते बघा, VM/2 असते RMS व्हॅल्यू. हाफ वेव्हची असते VM/2. फुल वेव्हची RMS व्हॅल्यू असते VM/√2. ठीक आहे. आणि ॲव्हरेज काय असते VM/पाय. हे कॅन्सल झालं आणि π/2 येते. ठीक आहे. π/2. मग हा झाला फॉर्म फॅक्टर. मग रिपल फॅक्टर बघा π/2 स्क्वेअर. आता रिपल फॅक्टर अंडर रूट π/2 स्क्वेअर -1. आता एक थंब रूल लक्षात ठेवा, पायचा स्क्वेअर हा 10 येतो, अराउंड 9.99 समथिंग काहीतरी येतो, त्यामुळे तो 10 पकडायचा. ठीक आहे. मग बघा किती येतं ते. त्याचं बघा अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचा आपल्याला बरं का. तर 10/4 -1. 10/4 -1 म्हणजे किती झालं, √6/2. √6/2. आता √6 ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, रफली काढायची. आता हा 4 म्हणजे 2चा स्क्वेअर आहे, 9 म्हणजे 3चा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणार. आता मला एक माहिती आहे गोष्ट की
पाचचा पाचचा बघा किती येतोय, 2.23 काहीतरी येतोय, पाचचा स्क्वेअर रूट. मग सहाचं किती असणार, 2.3च्या आसपास असणार, 2.34च्या अराउंड, म्हणजे 2.34 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 1. पण इथं क्लोज आहेत ऑप्शन बरं का, पण इथं क्लोज आहेत ऑप्शन. जरा आपण तरी क्लोज गेलोय एका ऑप्शनच्या, रफली तरी क्लोज गेलोय. एकच ऑप्शन आहे आपल्या जवळचा, उत्तर तेच आहे. पण √6 ची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला. मग हम्म, 5. ठीक आहे, √6 ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती येते बघा बरोबर. गरज नाही एवढं माहित असायची, एवढं नाही विचारणार ते, तरी पण 2.45 येते, 45 येते ना. थोडस 0.45 ना. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा रिपल फॅक्टरचा. A capacitor with no initial charge at t is equal to infinity act as. T tends to infinity. कॅपॅसिटर काय असतो, ओपन असतो. T टेन्स टू 0 ला कॅपॅसिटर शॉर्ट असतो. ठीक आहे, T टेन्स टू 0. थोडस पुढे जाऊन मी तुम्हाला अजून एक गोष्ट एक्सप्लेन करतो बघा. कालचं लेक्चर काल नव्हतं ना तुम्ही, बरं. हे बघा, लॅपलास ट्रान्सफॉर्म माहिती आहे तुम्हाला, नाव ऐकले तर मी डायरेक्ट टेक्निकल गोष्ट सांगत नाही, त्याआधी तुम्हाला बेसिक सांगतोय बघा. लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नाही आहे, ते एक प्रकारचं टूल आहे. एक प्रकारचं त्यानं काय केलं, कॅल्क्युलस मधला एक पार्ट असा शोधून काढला, जिथं 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 टाइम डोमेन मधलं कॅल्क्युलेशन अवघड होतंय, तिथं तिथं लॅपलास डोमेन मध्ये सोपं होतंय. एवढं लक्षात ठेवा. लॅपलास डोमेन म्हणजे आता आता हे टाइम डोमेन आणि लॅपलास डोमेन हे काय म्हणालोय मी, आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये आपण दोन प्रकारे सिस्टम स्टडी करतो इलेक्ट्रिकलमध्ये. आता सध्या त्याचा आपण डिस्कस करू. एक टाइम डिपेंडंट असते आणि दुसरी फ्रिक्वेन्सी डिपेंडंट असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक बल्ब तुम्ही तयार केला, ठीक आहे, तो बल्ब कितीपर्यंत चालेल ह्याचं अनालिसिस तुम्ही कसं करणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम काढणार ना. किती वेळ चालेल किंवा किती दिवस चालेल, किती महिने चालेल, किती वर्ष चालेल, म्हणजे हे टाइम डोमेन मधलं अनालिसिस आहे. लक्षात आलं पहिलं. दुसरं आधुनिक तुम्ही काय करणार, बल्ब तयार केला, ह्याला जर मी अल्टरनेटिंग सप्लाय दिला तर बल्ब टिकल का. ठीक आहे, मग त्यात आता अल्टरनेटिंग सप्लाय देताना तुम्ही काय काय करणार, पहिला 2 हर्ट्ज देणार, 20 हर्ट्ज देणार, 50 देणार, 100 देणार, नंतर 1000 देणार. म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये बल्बचं अनालिसिस करायला लागलाय. आपल्याकडे हे दोन गोष्टी आहेत अनालिसिसच्या.
म्हणजे पहिल्यांदा जे सांगितलं मी ते म्हणलं टाइम डोमेन अनालिसिस. विथ रिस्पेक्ट टू टाइम आपली सिस्टम कशी परफॉर्म करते ते बघणार तुम्ही. आणि दुसरा अनालिसिस आहे फ्रिक्वेन्सी डोमेन अनालिसिस, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी आपली सिस्टम कशी हे करते, रिस्पॉन्ड करते ह्याचा स्टडी. आता टाइम डोमेनमध्ये काय काय गोष्टी अवघड जातात, म्हणजे बघा त्या कुठं अवघड जातात. टी टेन्स टू 0 आणि टी टेन्स टू इन्फिनिटी, हे जे एक्स्ट्रीमिटीज आहेत एक्स्ट्रीमिटीजमध्ये थोडंसं अनालिसिस अवघड जाते एक्स्ट्रीम केसेसला. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा डीसी बल्ब आहे, डीसी बल्ब बरं का, तुम्ही स्विच ऑन केला, तुम्ही मला सांगा स्विच ऑन केले गेल्या त्याच्यातला करंट सडनली वाढणार का, म्हणजे हाय असं तर राहणार का. समजा 5 एम्पियर करंट आहे त्यातला, स्विच ऑन केला लगेच 5 एम्पियर जाईल का. पहिला काय होणार, हा थोडं वाढत जाणार. अजून काय पॉसिबिलिटी आहे, सडनली वाढणार मग कमी होणार. म्हणजे ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत ना बघा. एकतर हा असा वाढणार, ठीक आहे, इथं 5 एम्पियर आहे. आणि नाहीतर दुसरी पॉसिबिलिटी काय, असं, बरोबर. आता मला सांगा एका बल्बची लाईफ किती असते, 1 वर्ष. एक्झाम्पल घेऊ आपण 1 वर्ष. हे जे ट्रान्झिशन झाले हे किती वेळापुरतं झाले, फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी, म्हणजे मिली सेकंड, करेक्ट, मिली सेकंड मध्ये झाले. आता मला सांगा 5 वर्षाच्या तुलनेत मिली सेकंड हा पार्ट केवढा कमी आहे. तुम्ही जर 5 वर्षाचं स्केल लिहिलं एक्स ऍक्सिसवर 5 वर्ष, त्यात मी मिली सेकंद जर तुम्हाला दाखवायचे म्हणले आपण कुठं दाखवणार, ते ऑलमोस्ट झिरोच्या जवळ दाखवणार ना. म्हणजेच त्याला आपण म्हणतो टी टेन्स टू झिरो, टेन्स टू झिरो, ठीक आहे. आता बल्बचं लाईफ 5 वर्षाचा आहे, पण तुम्हाला स्टडी करायचा आहे 50 वर्षाचा. तिथं काय झालं, 5 वर्षाचे 50 वर्ष स्टडी करायचा आहे, म्हणजे तिथं टी काय व्हायला लागलाय, टेन्स टू इन्फिनिटी, बरोबर. म्हणजे जिथं आपला कार्यकाळ हा जर सीमित असेल तर 50 वर्ष एका बल्बचं स्टडी म्हणजे भरपूर झालं, ते टी टेन्स टू इन्फिनिटी झालं. म्हणजे ह्या दोन, मला काय सांगायचं आहे बघा, ह्या दोन एक्स्ट्रीमिटीज मध्ये स्टडी करणं थोडंसं डिफिकल्ट जाते आपल्याला, ठीक आहे. मग त्यावेळी एंट्री होते लॅपलासची. लॅपलासनं काय सांगितलं, एवढं करायची तुम्हाला गरज नाही. म- मग त्यानं त्याचं ट्रान्सफॉर्म आणला, त्याचं टूल आणला, ते मॅथमॅटिकल टूल, त्यालाच आपण म्हणतो लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि लॅपलास डोमेनमध्ये काय होत नाही, सिम्पल असतं, काय होत नाही त्याचं बेसिक रिलेशन आहे बघा, ह्याच्यावर बेस आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. टी जर टेन्स टू 0 झाला, फ्रिक्वेन्सी टेन्स टू इन्फिनिटी. पण टी टेन्स टू, म्हणजे हे हे तुम्ही असं समजा, टी टेन्स टू इन्फिनिटी झाला तर फ्रिक्वेन्सी टेन्स टू 0. म्हणजे ज्या ज्या वेळी टी टेन्स टू 0 अवघड होईल त्यावेळी फ्रिक्वेन्सी टेन्स टू इन्फिनिटी सोपं होणार, होतेच. ओके. म्हणजे आपण आपण म्हणतो ना की हा म्हणजे समजलं ना, दुसरं काय मी आता जास्त सांगते. टी टेन्स टू 0 जर सोपं होत असेल, टी टेन्स टू 0 जर अवघड होत असेल तर तिथं फ्रिक्वेन्सी टेन्स टू इन्फिनिटी सोपं होते, आपल्याला ते अनालिसिस इझिली करता येते. आणि टी टेन्स टू इन्फिनिटी जिथं अवघड व्हायला ते फ्रिक्वेन्सी टेन्स टू 0 आपल्याला सोपा आन्सर देऊन जाते, ठीक आहे. मग हे तेच आहे बघा, हे हा बेस तोच आहे. म्हणजे कपॅसिटर विथ नो इनिशियल चार्ज ॲट टी इज इक्वल टू इन्फिनिटी. ऍक्च्युअली ते इज इक्वल टू इन्फिनिटी चुकलंय, ते टेन्स टू इन्फिनिटी पाहिजे, मोर करेक्ट. ऍक्ट ॲज ओपन सर्किट, हे लक्षात ठेवा, ओपन सर्किट. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, हे ज्यावेळी असं लिहितो ना मी, त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी टेन्स टू 0 आणि फ्रिक्वेन्सी टेन्स टू इन्फिनिटी. हे पण पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहेत, ठीक आहे. म्हणजे 88 म्हणतो मी, जर इथं असं विचारलं फ्रिक्वेन्सी टेन्स टू 0 कपॅसिटर ऍक्ट ॲज, आणि फ्रिक्वेन्सी टेन्स टू इन्फिनिटी कपॅसिटर ऍक्ट ॲज
कॅपॅसिटर ऍक्ट ॲज शॉर्ट सर्किट. आणि हे ओपन सर्किट. त्याचं काय म्हणजे इनिशियल चार्ज याच्यात काय नाहीच आहे. जर इनिशियल चार्ज असता, जर इनिशियल चार्ज असता कॅपॅसिटरवर, तर कॅपॅसिटर तर काय आयडियल कॅपॅसिटर तर काय डिस्चार्ज होणार नाही. मग इनिशियल चार्ज असता तर तो व्होल्टेज सोर्स म्हणून राहिला असता. बरोबर. आयडियल कॅपॅसिटर तर काय चार्ज डिस्चार्ज करत नाही, त्यामुळे तो व्होल्टेज सोर्स राहिला असता विथ इनिशियल चार्ज. ओके, लिहून ठेवा वाटलं ते. आणि इंडक्टर विथ इनिशियल चार्ज ऍक्ट एज अ करंट सोर्स फॉर टी टेन्स टू इन्फिनिटी. लिहून ठेवा ते. capacitor with initial charge at t tends to infinity voltage source, and inductor with initial charge at t tends to 0 current source. ठीक आहे. परत आला काय क्वेश्चन? रिपीट झाला पुढं. इन सिरीज रेझोनन्स सर्किट इम्पिडन्स ऍट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. बघा कालच त्याचं डिस्कशन झालं होतं, आधी पण झाले, तुम्ही होतात त्या डिस्कशनला, बघा आठवल तुम्हाला. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये इम्पिडन्स काय होतो, असा वाढतो. ठीक आहे, सॉरी सॉरी सॉरी, इम्पिडन्स सिरीज मध्ये कमी होतो, पॅरलल मध्ये वाढतो. ठीक आहे, सिरीज मध्ये कमी होतो, त्याला म्हणतो झेड, त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. आणि इथं बघा F0, इथं ह्या असणार आहेत हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज F1 F2, F1 आणि F2. ठीक आहे, आता इथं बघा ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी झेड काय असतो, झेड इज इक्वल टू झेड मिनिमम, म्हणजेच हा फक्त असतो रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीला हा काय होतो, झेड इज इक्वल टू √2 झेड मिनिमम, √2 झेड मिनिमम म्हणजेच √2 इंटू आर ऍट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे, आता जर करंट म्हणजे इथं उत्तर तर काय कळालं मला, √2 आर हे उत्तर. करंटच्या बाबतीत बघा, करंट हा असा वाढतो, बरोबर, हा झाला आय ऑफ टी. ओके, इथं काय येतो, हा पॉइंट, याला म्हणतो आय मॅक्स, आय मॅक्स. आणि इथं झाला हा F0. ओके, हे झालं हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज F1 आणि F2. मग इथं काय येतं बघा, आय मॅक्स बाय √2, आय मॅक्स बाय √2. म्हणजे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जर याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड व्ही कर्व,
हा इकडचा व्ही कर, तो आहे व्ही कर, हा इन्व्हर्टेड व्ही कर. इन्व्हर्टेड व्ही कर मध्ये हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीला डिवाइड बाय टू करणार तुम्ही, डिवाइड बाय रूट टू करणार. ओके, मला सांगा इथं पॉवर काय होणार? हाफ. कारण म्हणूनच म्हणतो ना आपण हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. येस. म्हणजे इथं जर समजा इथं जर पी मॅक्स असेल, मॅक्सिमम पॉवर असेल, ठीक आहे, तर इथं काय होणार या पॉइंटला? पी बाय टू. या पॉइंटला काय होणार? पी बाय टू किंवा पी मॅक्स बाय टू. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. A circuit with resistor, inductor, and capacitor in series is resonant of f0 hertz if all component value are doubled. The new resonant frequency is f is equal to 1 upon 2 pi under root LC. सांगा बरं काय ते? If all component are doubled, the new resonant frequency is half. Correct. If a 10 microfarad capacitor is connected to a voltage source with V of t 50, then the current through the capacitor is. लगेच इक्वेशन लिहून टाक. I of t is equal to C dV of t by dt. C म्हणजे 10 into 10 to the power of minus 6 d by dt of 50 sin. ओके, म्हणजे किती येतं बघा? 10 into 10 to the power of minus 6 कॉन्स्टंट बाहेर आला, डिफरेंशिएशन ऑफ sin t cos of 2000 t into 2000 into 2000. ठीक आहे, मग बघा एक शून्य गेला, एक दोन तीन चार पाच गेले आणि इथे 10 to the power of minus 6 आहे. म्हणजे इथं काय आलं? फक्त 10 raised to शिल्लक काय राहिलं? -1. शिल्लक काय राहिलं? फक्त 10 raised to -1. म्हणजे उत्तर काय आलं बघा? इज इक्वल टू 0.5 cos of 0.5 नाही, 0.5 into 2. 2 पण राहिलं ना इथं, हे 0.5 into 2 cos of 2000 t म्हणजेच 1 cos of
2000 t. ठीक आहे, पुढे जाऊ. उत्तर काय आलं? बी. After closing the switch, S is equal to 0. हम्म. हा, हे बघा, switch after closing the switch S at t is equal to 0, the current I of t at any instant t in the network shown in the figure असं म्हटलंय. म्हणजे करंटचं एक्सप्रेशन काढायचं आहे. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. ट्रान्झियंटमध्ये I of t is equal to I of infinity plus I of 0 minus I of infinity into e raised to minus t by tau. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. I of infinity म्हणजे फायनल व्हॅल्यू ऑफ करंट ॲट t टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे. आणि I of 0 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ऑफ करंट ॲट t टेन्स टू 0. आणि टाऊ म्हणजे काय असतो? टाइम कॉन्स्टंट. ठीक आहे. टाऊ इज इक्वल टू L बाय R. मग आता बघा, आपण काढू शकतो आता. आय ऑफ टीचे एक्सप्रेशन काढायचं आहे. आफ्टर क्लोजिंग स्विच एस ॲट टी इज इक्वल टू 0, स्विच टी इज इक्वल टू 0ला स्विच क्लोज केलाय, म्हणजे त्याच्या आधी तो ओपन होता. याचा अर्थ टी इज इक्वल टू 0 मायनस, म्हणजे बघा, इनिशियल व्हॅल्यू ऑफ करंट काय होता इंडक्टर मधला? 0, कारण नव्हताच. म्हणजेच आय ऑफ 0 इज इक्वल टू 0. आय ऑफ 0 इज इक्वल टू 0 यातला करंट. मग आय ऑफ इन्फिनिटी बघा, टी टेन्स टू इन्फिनिटी म्हणजेच आय ऑफ इन्फिनिटी तो किती येईल? 10 एम्पियर. कारण इंडक्टर शॉर्ट सर्किट असतो, सगळा करंट रेजिस्टन्स मधून फ्लो होणार. शॉर्ट सर्किट म्हणजे आय ऑफ इन्फिनिटी 10 एम्पियर. म्हणजे या दोन व्हॅल्यू मिळाल्या मला. त्यानंतर टाऊ पण काढून घेऊ आपण. टाऊ इज इक्वल टू एल बाय आर. एल म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 1, म्हणजे टाऊची व्हॅल्यू आली 0.01 सेकंद. 0.01 सेकंद. ठीक आहे. मग आता सगळ्या व्हॅल्यू टाकू द्यात. बघा, आय ऑफ टी इज इक्वल टू आय ऑफ इन्फिनिटी प्लस आय ऑफ 0 मायनस आय ऑफ इन्फिनिटी e रेस टू मायनस टी बाय टाऊ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सरळ सरळ.
काय म्हणजे सोपा फॉर्म्युला आहे. करंटच्या बाबतीत हा आहे, व्होल्टेजच्या बाबतीत फक्त व्ही ऑफ टी टाकायचं तिथं. व्ही टाकायचं, व्ही. व्ही ऑफ टी इज इक्वल टू आयच्या जागी व्ही. सगळं सेम. आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला येणार कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये, आणि टाऊच्या जागी फक्त आरसी. एवढाच फरक. मग आय ऑफ टी, आय ऑफ इन्फिनिटी किती आहे? 10 प्लस 0 मायनस 10 ई रेस टू मायनस टी बाय 0.01. 10 मायनस 10 ई रेस टू मायनस 100 टी. ही स्टेप लक्षात आली? ओके. म्हणजेच तर बघा, तर मिळालंच बहुतेक मला 10 मायनस ई रेस टू मायनस 100 टी. ऑप्शन डी. ओके. पुढचा क्वेश्चन, याचं उत्तर सांगा. हम्म. पी किती आहे इथं? 60 वॅट. क्यू आहे 80 वॅट. 80 व्ही आर, सॉरी, 80 व्ही आर. एस किती आला? 100 पी एफ. पायथागोरस थेरम. ठीक आहे. मग पॉवर फॅक्टर इज इक्वल टू पी बाय एस, म्हणजे 60 बाय 100 म्हणजेच 0.6. आणि इंडक्टिव्ह सर्किट आहे. कॅपॅसिटर असता तर ट्रायंगल पण उलटा आला असता, म्हणजे हे असं आलं असतं बघा. ओके. तर बऱ्याच ठिकाणी मी बघितले ह्या गोष्टी पाळत नाहीत, पण पाळायला पाहिजेत. हे पी, हे क्यू आणि हे एस येते. ठीक आहे. हे कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी. ओके. नेक्स्ट, transient current in RLC circuit is oscillatory when the value of R is हे बघा. आता याचं तुम्हाला
सिरीज आर एल सी सर्किट आहे. आर एल आणि सी सिरीज आर एल सी सर्किट आहे. मग या इक्वेशनला आपण ज्यावेळी म्हणजे लॅपलास डोमेन मध्ये लिहितो. लॅपलास फॉर्म मध्ये, ठीक आहे. त्यावेळी बघा लॅपलास फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर म्हणजे एस डोमेन मध्ये, आता ठीक आहे, थोडस लय मोठं डिस्कशन होईल मग ना. लॅपलास डोमेन मध्ये आपण ज्यावेळी इंडक्टर रिप्रेझेंट करतो तो कसा करतो, एस एल, आणि कॅपॅसिटर रिप्रेझेंट करतो तो 1/SC असं रिप्रेझेंट करतो. का तुमच्या मनात येईल आता का, म्हणजे काय आहे ह्याच्या पाठीमागं लॉजिक. तर बघा एक्सेल काय लिहितो आपण, J⍵L, आणि XC काय लिहितो, 1/J⍵C. लॅपलास डोमेन मध्ये एस म्हणजेच J⍵ असतो, एस म्हणजेच J⍵, ठीक आहे. अजून थोडस डिटेलमध्ये जर गेलो आपण तर तुम्ही कॉम्प्लेक्स प्लेन बघतो आपण, तुम्हाला माहितच असेल बघा, हे J⍵ आणि सिग्मा ऍक्सिस असते अशी. तर एस इज इक्वल टू J⍵, म्हणजे लॅपलास डोमेन फक्त त्याचा ऑपरेटिंग रिजन हा ओमेगा ऍक्सिस आहे, त्याच्यावरच तो ऑपरेट होतोय, ठीक आहे, त्याचा रिजन, लॅपलास डोमेनचा रिजन. आणि याच्या पुढचा सायंटिस्ट आला फोरियर, फोरियर ट्रान्सफॉर्म. फोरियर ट्रान्सफॉर्म मध्ये एंटायर एस डोमेन यूज करायला आपल्याला स्कोप आहे. लॅपलास मध्ये फक्त J⍵ ऍक्सिस वरच आपण, म्हणजे त्याचा रिजन आहे, लॅपलास डोमेनचा रिजन, ठीक आहे. तर ठीक आहे, हे असं काय तर तुमच्या कानावर पडलं, तुम्ही ऐकलं, लक्षात राहिलं तर ठेवा, नाही तर सोडून द्या, काय काय टेन्शन नाही. एस इज इक्वल टू J⍵. आता J⍵ टाकलं तर एक्सेल काय झाला बघा, SL, आणि XC काय झाला, 1/SC. हे तेच आहे, ठीक आहे. आता ज्यावेळी याचं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन रिप्रेझेंट करतो याच, ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं S² प्लस R/L S प्लस 1/LC इज इक्वल टू 0. हे इक्वेशन येते असं, ओके. डायरेक्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता बघा आपल्या एक्झामला डेरिवेशन विचारत नाही, गेटच्या लेवलचा असतंही डेरिवेशनचा प्रश्न आहे, डेरिवेशन नादाला लागूच नका. सिरीज मध्ये हे सर्किट येते, वाटलं तर पॅरललचं पण लिहून देतो तुम्हाला. RLC, ठीक आहे. तर पॅरलल मध्ये S² प्लस S/RC प्लस 1/LC इज इक्वल टू 0 असं इक्वेशन येते. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, एवढं जर लक्षात ठेवलं ना तुम्ही, तुमच्या कॉम्पिटिटरच्या पुढे जाताय तुम्ही, ठीक आहे, ह्या ह्या इक्वेशनवरनं. आता इथे येऊ आपण, सिरीज मधला क्वेश्चन आहे, सिरीजचं डिस्कशन करू, मग पॅरललला जाऊ. आता बघा R/L, R/L आहे ना, म्हणजे इथं तुम्ही जर या इक्वेशनला कम्पेअर केलं, क्वाड्रेटिक इक्वेशन असं थोडंसं, AX² प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0, ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मग रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन x1 आणि x2 आपण कशी काढतो, त्याचा फॉर्म्युला काय, -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. रिकॉल झालं हे थोडं थोडं जुनं, हा, ठीक आहे. आता बघा त्याचाच वापर करायचा आपल्याला इथं. असं जाऊया का आपण,
बरं ठीक आहे, मी अजून सोपं सांगतो तुम्हाला. बरं इकडं पण जाईल ना. अजून एक इक्वेशन लिहितो मी. एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे एक इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन काय आहे बघा, हे लॅपलास डोमेन मधलं सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे. सेकंड ऑर्डर इक्वेशन म्हणजे या इक्वेशन वरनं बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे ह्या इक्वेशनचे ग्राफ ज्यावेळी येतील त्यावेळी मग थोडंसं ठीक आहे, आपलं जरा ह्या पॉइंटला धरून मी लई पुढे पुढे चाललोय, पण ह्या गोष्टी तुम्हाला कुठं वाया जाणार नाहीत, पुढे यूज होणारच आहेत. ठीक आहे. म्हणजे आपला मेन उद्देशच आहे की एका कन्सेप्टला धरून आपण जास्त तिथं आसपासच्या पण गोष्टी बघतोय. आता एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर हे सेकंड ऑर्डर ट्रान्सफर फंक्शनचं डिनॉमिनेटर आहे, असं कंट्रोल सिस्टम मधलं काय तर आहे असं समजा. सेकंड ऑर्डरचं इक्वेशन आहे हे लॅपलास डोमेनमध्ये. सेकंड ऑर्डर म्हणजे काय, सेकंड ऑर्डर याचा अर्थ काय की दोन एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स असणार आहेत तुमच्या ह्याच्यात. सेकंड म्हणजे दोन दोन एनर्जी स्टोरिंग आपल्या सर्किटमध्ये दोन आहेत, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे. ठीक आहे. म्हणून तसं काहीतरी असं सर्किट असं इक्वेशन आलंय असं लक्षात ठेवा. ते इक्वेशन असं आहे. आता वरचं याच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता हे ह्या इक्वेशनचा उपयोग काय, हे हे काय आहे हे बघा. एक आहे झिटा. झिटा म्हणजे डॅम्पिंग रेशो. ठीक आहे, डॅम्पिंग रेशो. आणि ओमेगा एन म्हणजे काय, अनडॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन असं म्हणू आपण. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. आता ह्याच्यावरून काय कळतंय, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ही काय असते, रेझोनंट फ्रिक्वेन्सी सोप्या भाषेत. म्हणजे ओमेगा एन इज इक्वल टू 1/√LC रेझोनंट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. डॅम्पिंग रेशो काय आहे, डॅम्पिंग रेशोवर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. त्या म्हणजे काय, सिस्टम कशी काम करणार आहे हे आपल्याला डॅम्पिंग रेशोवर कळते. म्हणजे जर मी सिस्टमचा रिस्पॉन्स बघितला टाइम डोमेन मधला, ओके, तर बघा तीन प्रकारचे रिस्पॉन्सेस आहेत. एक आहे हा पहिला, एक आहे हा दुसरा, आणि एक आहे हा हे बघा, एक आहे हा पहिला. ठीक आहे. त्यानंतर हा आहे दुसरा. ओके. आणि एक आहे याच्या व्यतिरिक्त तिसरा, तो अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. आता ही जी आहे ना बघा, हे टी टेन्स टू इन्फिनिटी आणि इथं असते फायनल व्हॅल्यू. फायनल व्हॅल्यू. ठीक आहे. आता हे जे आलेत तीन प्रकारचे रिस्पॉन्सेस आहेत. म्हणजे तुम्ही गाडीचं एक्झाम्पल घ्या, सरळ गाडी चालू करायला लागलाय तुम्ही. एक जी यंग मुलं असतात ती गाडी कशी चालू करणार, म्हातारी माणसं असतात ती गाडी कशी चालू करणार, आणि ज्या मुली असतात सुरुवातीला शिकताना स्टार्टिंग त्या गाडी कशा चालू करतात. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी फक्त इमॅजिन करा. म्हातारी माणसं गाडीवर बसली, एकदम स्लो, पाय जमिनीला टेकलेले असतात, एकदम स्लो, हळूहळू मूठ वाढवायची, पुढे 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 जाते गाडी. ठीक आहे. पाठीमागची सायकलवरनं 10-12 जण पुढे गेलेले असतात तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे एवढा स्लो रिस्पॉन्स असतो. तो रिस्पॉन्स म्हणजे हा. ठीक आहे. हा असा स्लो जातोय. ही फायनल व्हॅल्यू आहे. फायनल व्हॅल्यूला पोहोचेपर्यंत समजा त्यांच्या गाडीचं स्पीड आहे 40, त्या 40 पर्यंत ती लगेच पोहोचत नाही. समजलं, स्लो जातात. याला म्हणायचं ओव्हर डॅम्प. ओव्हर डॅम्प म्हणजे झिटा ग्रेटर दॅन 1, डॅम्पिंग रेशो ग्रेटर दॅन 1. जी ब्लॅक कलरची लाईन आहे ना ती बघा, एकदम क्रिस्प पोरं यंग 40च्या स्पीडला जायचं डायरेक्ट एकदम 40, डायरेक्ट जम्प 40. इथं असतो झिटा इज इक्वल टू 1, म्हणजे डॅम्पिंग रेशो हा 1. त्याला आपण म्हणतो क्रिटिकली डॅम्प.
क्रिटिकली डॅम. ठीक आहे. आणि तिसऱ्यांदा या मुली, इमॅजिन करा मुली गाडी कशी चालू करतात. पहिला स्पीड वाढवणार एकदम, झट, एकदम पुढे गेली, जर्क बसला, परत स्लो केलं, परत थांबली मध्येच गाडी, परत आणि आणि वाढवणार, कमी करणार, परत वाढवणार, परत कमी करणार, आणि मग असं असं करत 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 नॉर्मल स्पीडला येणार. हे झिटा लेस दॅन 1, झिटा लेस दॅन 1 याला आपण म्हणतो अंडर डॅम. काय? अंडर डॅम. ठीक आहे, अंडर डॅम. आता बघा, दोन इक्वेशन लिहिलीत तुम्ही, ए स्क्वेअर प्लस आर बाय एल एस प्लस 1/LC इज इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन लिहिलं, ए स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 0. कम्पेअर करा. कम्पेअर म्हणजे काय दिसलं तुम्हाला? हे बघा, 2 झिटा ओमेगा एन इज इक्वल टू आर बाय एल, करेक्ट. त्यानंतर अजून काय दिसलं? ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC, म्हणजे ओमेगा एन काय आला? 1/√LC झालं. इथं ओमेगा एन टाकला, 2 झिटा इंटू 1/√LC इज इक्वल टू आर बाय एल. आता बघा, इथं एल आहे, ठीक आहे, इथं रूट एल आहे. ह्या रूट एलला इथं एल कॅन्सल झाला तर रूट एल शिल्लक राहिला, बरोबर. म्हणजेच झिटा इज इक्वल टू काय आला बघा? झिटा इज इक्वल टू हा रूट सी वर गेला, म्हणजेच r/2 अंडर रूट c/l. ठीक आहे, अंडर रूट c/l हे एक्सप्रेशन मिळालं. इथं सगळा खेळ आहे. तुम्हाला काय विचारले बघा, आता इथे या. ट्रान्झिएंट करंट इन RLC सर्किट इज ऑसिलेटरी वेन व्हॅल्यू ऑफ आर इज ऑसिलेटरी. कुठं दिसतं तुम्हाला ऑसिलेशन? अंडर डॅम्पला, करेक्ट. झिटाची व्हॅल्यू किती आहे तिथं? झिटा लेस दॅन 1. झिटाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, काय मिळाली? r/2 बघा, अंडर रूट c/l. ठीक आहे. झिटा किती होता? लेस दॅन 1. कशासाठी? अंडर डॅमसाठी. तिथंच ऑसिलेशन्स मिळतात मला. सिस्टीम ऑसिलेटरी. ओके, झिटाची व्हॅल्यू वर टाकले, r/2 अंडर रूट c/l लेस दॅन 1. तुम्हाला काय पाहिजे? आरची व्हॅल्यू पाहिजे. करा आरची व्हॅल्यू. आर हे 2 इथं गेलं, अंडर रूट l/c. बघा बरं उत्तर, बघा व्यवस्थित एकदा. आर लेस दॅन 2 अंडर रूट LC, आर लेस दॅन 2 अंडर रूट LC. कुठं आहे? ए. ओके, लक्षात आलं? समजलं तुम्हाला? आता इथं काय मिळालं मला? आर लेस दॅन 2 अंडर रूट LC, इथं अंडर डॅम, म्हणजे आर इज इक्वल टू 2 अंडर रूट LC. इथं काय असणार? यस, एक नंबर, क्रिटिकली डॅम. आणि आर ग्रेटर दॅन 2 अंडर रूट LC ओव्हर डॅम. असंच ओव्हर डॅम. ठीक आहे, झाला अभ्यास. इथं हे अंडर डॅम. ओके, आता इथं थांबू आपण. तर तुम्ही घरी ट्राय करा ही. ठीक आहे, सेम या पद्धतीनं हे इक्वेशन दिले पॅरललचं, पॅरलल
RLC हे इक्वेशन दिले, ह्याला कम्पेअर करा. ओके, आणि सेम इथं पण जिटा लेस दॅन 1 अंडर डॅम, जिटा इज इक्वल टू 1 क्रिटिकली डॅम, जिटा ग्रेटर दॅन 1 ओव्हर डॅम. ठीक आहे, आणि जिटा इज इक्वल टू 0 हे पण असतं बरं का, याला अनडॅम्ड म्हणतो आपण, अनडॅम्ड. तर अनडॅम्ड जर दाखवायचं म्हणलं इथं तर ते असं येतं बघा. हे जिटा इज इक्वल टू 0 अनडॅम्ड. ओके, आता होमवर्क काय, तुम्ही याच्यासाठी परत याची इक्वेशन काढा. आर इज इक्वल टू काय येणार हे तुम्ही उद्या ट्राय करा आणि मला सांगा, डिस्कस करू आपण. ठीक आहे, ओके.